नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झाल्याच्यात काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 अनुदान वितरण। वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त, क्रीडा विभाग, सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2026-27 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेने उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावं। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय 17 एप्रिल 2015 व शासन निर्णय 11 ऑगस्ट 2026 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिकामधल्या अटी व शर्तीचं पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावर निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळाची मान्यता तशी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मध्ये अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गम झाल्यानंतर अनुदान वितरित करावं। जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निधन झाल्याशिवाय वितरित करू नये। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावे। यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये। कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्याचा बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडली नसल्यास देयके पारित करू नये। स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनास येणे असणाऱ्या रकमाचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनास सादर करावं। एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय वितरित करू नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।